बेहयाई हजार बरकत. जो बेशरम माणूस असतो त्याला काही लाजच नसते, तो बेशरम असतो. म्हणजे आपण म्हणतो ना, मला नाही घाबरून मी कोणाला घाबरून कुणाला घाबरू, अशी अवस्था महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची झालेली आहे. तुमच्याच टी व्हीवर, तुमच्याच माध्यमांवर आम्ही पाहिलं की बाबा रुपाली चाकणकर नाशिकमध्ये एक मीटिंग घेत आहेत. कमाल आहे. म्हणजे पुन्हा ॲक्टिव्ह पण झाल्या कुठं, खराच्या नाशिकमध्ये. म्हणजे काहीतरी लागे बांधे आहेत ना, अशा थोडी गेल्या नाशिकला. एवढा लांबचा प्रवास सहन होतोय नाही होते, अशा अवस्थेमध्ये नाशिकमध्ये गेल्या आणि तिथे एक मीटिंग घेताय तुम्ही. म्हणजे ती त्यांच्याबरोबर बसलेली लोकही पाहिलं असं वाटतं की त्या लोकांनी उष्णजल प्यालेले आहेत ती लोक का काय. कारण का एवढं सगळं आपण टी व्हीवर पाहतोय की एवढ्या महिलांवर बलात्कार, एवढ्या महिलांवर अत्याचार, एवढ्या महिलांचं लैंगिक शोषण. आणि त्याच्यानंतर आत्ता जे फार्म हाऊसवरचे ते व्हिडिओचं ऐकल्यानंतर तर बाप रे. कारण का ही बाई पण फार्म हाऊसवर राहायची ना, या बाई पण फार्म हाऊसवर असायच्या नाशिकच्या. कारण का सगळ्या सेटलमेंट तिथनंच व्हायच्या ना. मंत्र्यांना तिथं बोलवायचं, मंत्र्यांना तिथं खाऊ पिऊ घालायचं, सगळ्या गोष्टी भविष्य सांगायचं, पूजा करवायचं. हा सगळा ठेका या मॅडमनीच घेतला होत्या ना. आणि लाज नाही वाटत या बाईला. म्हणजे कमाल आहे की काय आहे हा, कळत नाही कोण आहे हिच्या मागं एवढं. की एखादी बाई वैतागली असती, सगळं सोडून दिलं असतं की नाही बाबा चुकून झालं असेल किंवा मला गुमराह केलं असेल. पण हिला सगळं माहिती असताना, सगळं एवढं झालं, गेले 2-3 महिने पेपरमध्ये ही बाई गाजतीये, तरी बेशरमपणे ती नाशिकला जाते, मिटिंगा घेते, हे करते सामाजिक कार्य. अहो चाकणकर बाई, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. उष्णजल पिऊन खरंच तुम्ही ना, तुमचं मला काहीच कळत नाही की तुमच्या डोक्यात काय विचार आहेत. का तुमची कोणती प्रॉपर्टी वगैरे सेल आउट करायला गेलात मला माहिती नाही. मला तरी असंच डाऊट येतं की बऱ्याचशा गोष्टी तिथं दाबायच्या असतील म्हणून तुम्ही तिथं गेलात. आता विषय असा आहे की या बाई इतके दिवस, म्हणजे यांचा नवरा त्या खरात बरोबर पार्टनर, यांचा मुलगा खरात बरोबर पार्टनर, यांचा दीर खरात बरोबर पार्टनर, यांचा पुतण्या खरात बरोबर पार्टनर. आणि दुसरी गोष्ट तर यांची विहीण सख्खी बहीण आहे, ती त्याच्याबरोबर पार्टनर आहे. बँकेमध्ये अकाउंट्स आहेत, म्हणजे त्या खराच्या नावे 100 अकाउंटमध्ये 10-15 तर यांच्याच नावाची अकाउंट्स आहेत चाकणकरांची. एवढा डायरेक्ट संबंध असताना, एवढा डायरेक्ट भ्रष्टाचार असो, अत्याचार असो, बलात्कार असो, या सगळ्यांच्यामध्ये डायरेक्ट चाकणकरांचा सहभाग असतानाही SITनी त्यांना कुठेही बोलवलं नाही, त्यांची चौकशी नाही, म्हणून हा कॉन्फिडन्स वाढलाय का? एक एन्क्वायरी नाही त्या बाईच्या बाबतीमध्ये, म्हणून हा कॉन्फिडन्स वाढलाय का? असा कोण आहे राजकारणातला मोठा माणूस जो या बाईला पोचतोय? तेव्हा ही हिंमत येते. कोणतरी मागे आहे तेव्हा ही हिंमत येते. नाही तर एवढा सगळी बदनामी झाल्यानंतर, एवढ्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर कोणत्याही बाई किंवा नेत्यामध्ये हिंमत नसते की तो समाजाला सामोरा जाऊ शकतो. कुठंतरी मनात गिल्ट असतं, गिल्ट की आपण चुकलोय. पण ह्या बाईच्या तर त्या फोटोमध्ये हसतीये मस्त, चेहऱ्यावर काही नाहीये की आपण काय केलंय. बंधुभावन पुन्हा जाऊन नाशिकलाच याच्यावरनं लक्षात घ्या मी काय बोलतेय. म्हणजे कुठेही कायद्याची भीती राहिलेली नाहीये, काही नाहीये. हा माज कुठनं आला या बाईमध्ये? आपण विचार करा. जनता जनार्दन नाशिकच्या लोकांनी तर तिला ठोकून हाकलून दिलं पाहिजे होतं नाशिकच्या बाहेर, की सगळ्या नाशिकचं नाव खराब केलं या बाईनी, हिनी आणि त्या खरात आणि दोघांनी मिळून. आणि आज त्याच नाशिकला जाऊन तू मिटिंग आणि ते फोटो टीव्हीवर येत आहेत. म्हणजे मला हे कळतच नाहीये की देवा भाऊ काय चाललंय काय. म्हणजे अजूनही कोणता तिथे बाबा निर्माण करण्याची इच्छा आहे का की ह्या बाई पुन्हा नाशिकला जाऊन भेटली, कुंभमेळा आलाय, पुन्हा एखाद्या कोणत्या तरी ज्योतिषाला पकडेल आणि सगळ्यांना कामाला लावेल, बायकांना कामाला लावेल. चांगल्या घरातल्या बायका खराब केल्या या बाईनी. तिला लाज वाटत नाही. आणि तिच्याबरोबर उभे राहणारे पण नालायक उष्णजल पिणारे, त्यांनाही जोड्यांनी मारलं पाहिजे की या बाईने एवढं नाव खराब केलंय. म्हणजे त्या महिला आयोगाचं नाव खराब केलं, पार्टीचं नाव खराब केलं, महिला जातीचं नाव खराब केलं आणि त्याच्यानंतर बेशरमपणे जाऊन नाशिकला ती मिटिंगा घेते.
ही अतिशय लाजिरवाणी शर्मनाक गोष्ट आहे. जनतेने जागृत झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्याला येऊन कोणी उठवणार नाही. कधीतरी आपल्या रक्षेसाठी आपणही उठलं पाहिजे. आपल्या मुलीबाळी आहेत, नाशिकमध्ये आहेत, आपल्या मुलीबाळी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या मुलीबाळींसाठी आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, कारण का त्यांची रक्षा करणं आपण गरजेचं आहे. अशा या ज्या नालायक बायका फिरत बसतील ना, तर आपल्या महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत. त्यामुळे मी ते याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे. पण पुन्हा सांगते, चाकणकर बाई जरा दमानं जे करताय ना, ते जरा अति माझाचं लक्षण दिसतंय. आणि त्याचं उत्तर तुम्हाला आम्ही महिला भगिनी निश्चित मागणार, नाही तर जोडे हाणणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.